साई सम्राट न्यूज। नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज। मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे। पुन्हा भीमा नदीला पूर येण्याची शक्यता। दर तासाला उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 10 ते 20 हजार पाणी सोडण्यास झाली सुरुवात। सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यांमध्ये रात्रीपासून तुफान पाऊस सुरू। पुढील 3 तास पाऊस पडणार असल्याने प्रशासनाकडून धोक्याच्या सूचना। जुना दगडी पूल तसेच भीमा नदीवरील सर्व बंधारे व वाळवंटातील छोटी मोठी मंदिरे पाण्याखाली जाणार। उद्या दिनांक 27-28 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर, करमाळा, मोहोळ या ठिकाणी पावसामुळे अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान अंदाजाने दिला आहे। कामाव्यतिरिक्त घराबाहेर कोणी पडू नये, आमच्या संपर्कात राहावे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद। पंढरपूर सद्यस्थितीत उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता 90,000 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे। तसेच सीना नदी पात्रात आज चांदणी, खासापुरी, सीना, कोळेगाव, भोगावती नदी असा एकूण 75,817 एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे। पाऊस व येणाऱ्या निसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे सीना नदीकाठच्याही शेतकरी व रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना सीना कोळेगाव प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे, तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत। कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी। हे आपल्या माहितीसाठी सु. डुंबरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.